नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मी स्वागत करते। तर आजचा जो व्हिडिओ होणार आहे इतका छान होणार आहे की तुम्ही खूप खुश होणार आहे, कारण की कुबेर देवाची एवढी तुमच्यावरती कृपा होणार आहे। या 5 राशींवरती 15 दिवसांसाठी होणार आहे। तुमचे जेवढे काम असतील अडकलेले सगळे होणार आहेत। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करा। यार व्हिडिओला लाईक करत नाही तुम्ही, फक्त पाहता आणि समोर क्रश करून चालले जातात। पूर्ण व्हिडिओ पहा तेव्हाच तुम्हाला समजेल की काय। तर चला व्हिडिओला सुरुवात करू आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी जूनचे शेवटचे 15 दिवस गेमचेंजर। 5 राशींवर कुबेराची कृपा, पैसा, नोकरी, प्रेम। राशी भविष्य। जून महिन्याचे शेवटचे 15 दिवस कसे असतील याबाबत अनेकांना उत्सुकता आहे। आज आपण तुळ ते मीन राशींचं मासिक राशी भविष्य जाणून घेणार आहोत। ज्योतिषशास्त्रानुसार जून महिना अत्यंत खास आहे। या महिन्यात अनेक ग्रह, तारे, नक्षत्रांच्या हालचाली होताना पाहायला मिळत आहे। तसं पाहायला गेलं तर आता जूनचे शेवटचे 15 दिवस शिल्लक आहेत। ज्योतिषींच्या मते या काळात गुरूचे संक्रमण, ग्रहांचे शुभ योग आणि महिनाखेरीस सुरू होणारा बुध वक्रीचा प्रभाव अनेक राशींवर होणार आहे। या महिन्याचे शेवटचे 15 दिवस कसे असतील याबाबत अनेकांना उत्सुकता आहे। यासाठीच आपण तुळ ते मीन राशींचं जूनच्या शेवटच्या 15 दिवसांचं राशी भविष्य जाणून घेणार आहोत। तुळ राशींसाठी 17 ते 30 जूनचा काळ नशिबाची चांगली साथ मिळेल। नवीन योजना आणि प्रकल्प यशस्वी होऊ शकतात। आर्थिक लाभ आणि गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे। प्रेमसंबंध अधिक दृढ होतील। सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल। प्रवासाचे योगही संभवतात। वृश्चिक राशींसाठी 17 ते 30 जूनचा काळ रखडलेली कामे पूर्ण होतील आणि मनावरील ताण कमी होईल। नोकरीत सकारात्मक बदल दिसतील। व्यवसायात आर्थिक लाभ आणि नवीन संधी मिळू शकतात। कुटुंबियांशी संबंध अधिक मधुर होतील। आरोग्यात सुधारणा होईल। आत्मविश्वास आणि निर्णय। तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी जूनचे शेवटचे 15 दिवस गेमचेंजर। 5 राशींवर कुबेराची कृपा, पैसा, नोकरी, प्रेम। राशी भविष्य। जून महिन्याचे शेवटचे 15 दिवस कसे असतील याबाबत अनेकांना उत्सुकता आहे। आज आपण तुळ ते मीन राशींचं मासिक राशी भविष्य जाणून घेणार आहोत। तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी जूनचे शेवटचे 15 दिवस गेमचेंजर। 5 राशींवर कुबेराची कृपा, पैसा, नोकरी, प्रेम। राशी भविष्य। ज्योतिषशास्त्रानुसार जून 2026 महिना अत्यंत खास आहे। या महिन्यात अनेक ग्रह, तारे, नक्षत्रांच्या हालचाली होताना पाहायला मिळत आहे। तसं पाहायला गेलं तर आता जूनचे शेवटचे 15 दिवस शिल्लक आहेत। ज्योतिषींच्या मते या काळात गुरूचे संक्रमण, ग्रहांचे शुभ योग आणि महिनाखेरीस सुरू होणारा बुध वक्रीचा प्रभाव अनेक राशींवर होणार आहे। या महिन्याचे शेवटचे 15 दिवस कसे असतील याबाबत अनेकांना उत्सुकता आहे। यासाठीच आपण तुळ ते मीन राशींचं जूनच्या शेवटच्या 15 दिवसांचं राशी भविष्य जाणून घेणार आहोत। तुळ राशींसाठी 17 ते 30 जूनचा काळ नशिबाची चांगली साथ मिळेल। नवीन योजना आणि प्रकल्प यशस्वी होऊ शकतात। आर्थिक लाभ आणि गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे। प्रेमसंबंध अधिक दृढ होतील। सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल। प्रवासाचे योगही संभवतात। वृश्चिक राशींसाठी 17 ते 30 जूनचा काळ रखडलेली कामे पूर्ण होतील आणि मनावरील ताण कमी होईल। नोकरीत सकारात्मक बदल दिसतील। व्यवसायात आर्थिक लाभ आणि नवीन संधी मिळू शकतात। कुटुंबियांशी संबंध अधिक मधुर होतील। आरोग्यात सुधारणा होईल। आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढेल। धनु राशींसाठी 17 ते 30 जूनचा काळ भाग्योदयाचा ठरू शकतो। करिअरमध्ये मोठी संधी मिळण्याचे संकेत आहेत। व्यवसायात विस्ताराची योजना यशस्वी होईल। आर्थिक लाभाचे मजबूत योग आहेत। प्रेमजीवन आणि वैवाहिक जीवनात आनंद राहील। विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते। मकर राशीसाठी 17 ते 30 जूनचा काळ कठीण परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते। नोकरीत पद, प्रतिष्ठा आणि जबाबदाऱ्या वाढतील। व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे योग आहेत। कुटुंबातील समस्या दूर होतील। आरोग्य चांगले राहील। कुंभ राशींसाठी 17 ते 30 जूनचा काळ आर्थिक प्रगतीचे नवे मार्ग खुलतील। करिअरमध्ये बढती किंवा चांगली संधी मिळू शकते। व्यवसायात नवीन संपर्क फायदेशीर ठरतील। प्रेमसंबंधात विश्वास वाढेल। मानसिक शांतता आणि समाधान मिळेल।
प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे. मीन राशीसाठी 17 ते 30 जूनचा काळ इच्छित कार्य पूर्ण करण्यात यश मिळेल. आर्थिक लाभ आणि बचतीत वाढ होईल. आध्यात्मिक कार्यांमध्ये रस वाढेल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. प्रेमजीवनात सकारात्मक बदल होतील. आरोग्य सामान्यतः चांगले राहील.